ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिमा आत्या आता घरी आलेल्या असतात आणि प्रतिमा आत्या जेव्हा घरी येतात ना तेव्हा मात्र आता त्या म्हणत असतात की बोला काय काम करायचं आहे, मी तुमच्या मदतीला आहे. तेच आता कल्पना आणि सायली सांगत असतात की नाही आई तू बसून घे. मग आता प्रतिमा म्हणत असते की घरात कामही पडली आहेत आणि तुम्ही सांगताय बसून घे म्हणून, चला ना मी तुम्हाला मदत करते असंही आता प्रतिमा आत्या बोलत असते. तेच कल्पना म्हणत असते प्रतिमा आत्याला की नाही आपल्याला ना अर्जंटमध्ये ना सगळं काम करायचं आहे, ते म्हणजे ना डोहाळे जेवण करायचं ठरवलं आहे. तर डोहाळे जेवणासाठी जे जे काही लागेल ना त्याच्यासाठी सगळ्यासाठी आम्हाला तू मदत कर, याही गोष्टी आता सांगितलेल्या असतात. आणि मग आता मदत करायला सांगितलेली असते म्हणूनच मग आता ती म्हणत असते की हो मी करते ना मदत. आणि मग आता मदतीला सांगितलं जातं. मग तेव्हाच कोणती तारीख ठरवायची हे काही ठरत नसतं. तेच आता गुरुजींना फोन करून ठरतं की आज आणि उद्या नाही तर 15 दिवस नंतर मुहूर्त नाही आहे, हे देखील गुरुजींनी सांगितलेलं असतं. गुरुजी जेव्हा हे सगळं काही बोलतात तेव्हा ना मग आता सायली म्हणत असते की आई तुम्ही जेव्हा ठरवाल तेव्हा चालेल, मला माझी काही हरकत नाही आहे आज, मग आपण आजच करायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. तेच आता ती म्हणते की ठीक आहे मी कुसुमताईंशी बोलून घेते, कुसुमताईला कॉल करते असंही आता ती बोलत असते. तिने आता कुसुमला कॉल केलेला असतो आणि गोलूला कल्पनाकडे सांभाळायला दिलेलं असतं. कुसुमला फोन केल्यानंतर कुसुम आता बोलत असते काय झालं गं सायली, आज सकाळी सकाळी कसा काय कॉल केला. तेव्हा सायली म्हणत असते कुसुमताईला कुसुमताई मला एक गोष्ट सांग, सोनल गेली आहे तर सोनलचा काही फोन वगैरे आला का, सोनलच्या काकांचा, म्हणजे ते व्यवस्थित पोचले आहेत वगैरे. तेव्हा कुसुम म्हणत असते की तू आता घरी असताना सुद्धा आणि ती घरी गेली आहे सुखरूपसुद्धा तरीसुद्धा तू तोच विचार करतेस का, कशाला एवढा विचार करत बसली आहेस, नको एवढा विचार करू असं देखील आता ती सांगून समजावत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगून समजावते ना तेव्हा मात्र आता इकडे ना हे सगळं बोलणं नेमकं आता श्वेता ऐकत असते. श्वेताला आता एवढंच तर हवं असतं. श्वेता विचार करते की चला फायनली आता ह्यांचं बोलणं आपण ऐकलं आहे आणि हे सगळं काही आताच्या आता प्रियाला सांगायला हवं. तेच आता इथे ह्या दोघीही जणी बोलत असतात. त्यांचं गोलूकडे लक्ष नसतं. गोलू पार दारावर गेलेला असतो आणि गोलू दारावर गेलेला असताना ना आता तो पार त्याचं बोट ना चिमटायला आलेलं असतं. तेच इथे सायली फोनवर बोलत असते म्हणून सायलीचंही लक्ष नसतं. सायलीही थोडा विचार करत असते. कुसुमसोबत फोनवर बोलत असताना ती आता तिच्या ह्याच्यामध्ये हरवून जाते. तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कुसुम आता सायलीला सांगत असते की चल आता आपण ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी सगळ्या काही करून घेऊया, मग तर टेन्शनच नाही असंही आता सांगितलं जातं. या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र आता सायली फोन ठेवत असते. तेच आता जसं सायली फोन ठेवते ना तोपर्यंत इकडे आता प्रतिमाचं लक्ष गोलूकडे गेलेलं असतं. गोलूचं अगदीच ना बोटही चिमटत असतं. तेच दुसरीकडे प्रतिमा जोरातच ओरडते. इकडे आता श्वेताने बाजूला येऊन कॉल केलेला असतो आणि श्वेता जेव्हा बाजूला येऊन कॉल करते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की हॅलो काय झालं आहे हेही आता विचारलं जातं. तेव्हाच ना ती सांगत असते की काही नाही. मग आता काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं प्रिया सांगत असते. पण बोल ना काय घडलं आहे. तेव्हा श्वेता सांगत असते की एक प्रॉब्लेम असा झाला आहे की सोनलच्या घरी ना कॉल करून एकदा विचारणार आहे सायली, म्हणजेच ना ही जबाबदारी कुसुमने घेतली, त्यामुळे जरा आता तू बघ ना काय होतं आणि काय नाही ते. तेव्हाच ना मग आता तू काळजी करू नको, ते सगळं काही मॅनेज करायची जबाबदारी माझी, मग मी बघते कसं काय करायचं आहे ते, तू नको काळजी करू, हेही आता सांगितलेलं असतं. इकडे आता सायली दारावर पोचत असते तोपर्यंत बाळाला कल्पनाने उचलून घेतलेलं असतं. अस्मिताने हे सगळं काही पाहिलेलं असतं. अस्मिता आता खवळलेली असते. अस्मिता म्हणत असते की मी पाहिलं बाळाचं बोट ना आता चिमटणार होतं, बाळाला त्रास होणार होता, लागलं असतं, पण तुमचं लोकांचं कोणाचंच बाळाकडे लक्ष नव्हतं. काय चाललंय तुमच्या लोकांचं, मला ना काहीच कळत नाही आहे. का असं करताय तुम्ही लोक, बाळाकडे लक्ष तर देत नाही आहे आणि मी म्हणते की आपण एखादे न्याय ठेवूया तर त्यालाही तुम्ही नकार देताय, हे तुमचं खूप चुकत आहे असं देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं. तेव्हाच ना तिथे आता अश्विनही आलेला असतो. अश्विन आता अस्मिताला असं ओरडताना पाहतो. त्यावेळेला अस्मिताला तो म्हणत असतो की ही कोणती
पद्धत आहे बहिणीशी आणि आईशी बोलायची. अगं शांत हो, असं बोलून तो आता कसंबसं तिला शांत करत असतो. तेच आता अस्मिता म्हणत असते की मी तुला चांगलंच माहिती आहे, सांगितलं आहे की बाळाला सांभाळण्यासाठी कोणाची तरी गरज आहे, पण तुम्ही लोक का ऐकत नाही आहे. अरे आता गोलूचं बोट चिमटणार होतं, गोलूकडे लक्ष द्यायला मला कळतंय नाही पॉसिबल होते. तेव्हा सायली आता अस्मिताची माफी मागत असते की हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. खरं तर गोलूकडे मी लक्ष ठेवायला हवं होतं, पण मला फोन आला ह्या सगळ्यामध्ये राहून गेलं. मग आताच ना कसंबसं अस्मिताला शांत करण्यासाठी इकडे मात्र आता अश्विन प्रयत्न करत असतो. अश्विन आता म्हणत असतो की नको नको इतका विचार करू नको, हे करून घेऊ, कारण ना खरंच ना सायली बहिणी स्वतःचं पाय जितकं सांभाळेल ना तसंच आपल्या गोलूलासुद्धा सांभाळते, त्यामुळे तू आता तसा काही गैरसमज करून घेऊ नको असं देखील सांगून समजावलं जातं. आता जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी समजावल्या जातात ना तेव्हा मात्र अस्मिता शांत असते. मग अस्मिता बोलत असते, मग माझंही तुम्ही लोकांनी ऐका ना, माझं म्हणणं काय आहे की फक्त ना आपण घरात सांभाळायला ह्याच्यासाठी नाणी ठेवूया. बघा तुम्हाला पटतंय का, तुम्ही मला सांगा काय करायचं आहे ते, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना मग आता कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, पण एखादी चांगली बाई ठेवायची जेणेकरून आपलंही म्हणजे लक्ष जे आहे ते व्यवस्थित राहील. आणि मला असं वाटतं की आपण ना गोलूकडे लक्ष दिलंच पाहिजे. तसंही बघ तू तुला काही ठरवायचं आहे ते ठरव, असंही आता तिला सांगितलं जातं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा कुठे जाऊन आता अस्मिता शांत होते. इथे आता सगळीजणं आश्रमामध्ये जेवायला बसलेली असतात आणि त्याच वेळेला इथे आता त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच कुसुम तिथे येते आणि कुसुम आता म्हणत असते की आता तुम्हाला सांगू का, एक भारी काम झालेलं आहे. मग आता कुसुमने सांगितलेलं असतं आणि कुसुम जेव्हा ते लेटर आणि सगळं घेऊन येते आणि तेव्हाच ना कुसुमला एकदम भरून येतं, कारण त्याच्यामध्ये सोनलचे चांगले चांगले फोटो असतात की सोनल आता किती हॅप्पी आहे, सोनलला आता किती छान वाटते, हे सगळं काही दाखवलेलं असतं. आणि हे सगळं बघूनच ना आता इथे जे मधुभाऊ आहेत आणि त्याचसोबत डायलिसिस काका त्या सगळ्यांना आनंद होतो, कारण त्या सगळ्यांनीच आता सोनलला हसताना आनंदात पाहिलेलं होतं. आणि मग आता कुसुमही म्हणत असते की सायलीलाही हिचं खूप जास्त टेन्शन होतं. आता मी काम करते, सायलीला या लेटरचाही फोटो पाठवते आणि हे जे फोटो आलेत ना ते सुद्धा फॉरवर्ड करते, म्हणजे कसं बरं वाटेल ना, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना हो हो पाठव, म्हणजे तिलाही काळजी असेलच की तिने एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे म्हटल्यावर, असंही आता डायलिसिस काका म्हणत असतात. तेच आता दुसरीकडे हे सगळं काही होत असतं. तेव्हाच ना आश्रमामध्ये आपण सगळीजणं किती आनंदाने गुण्यागोविंदाने राहतो, आपण एकत्र राहतो. तेच आता दुसरीकडे इथे असणारी जी मनू आहे ना ती म्हणत असते की आपण आश्रमात सगळीजणं छान आनंदात राहतो, एकमेकांमध्ये हरवलेले असतो, पण फक्त ना आपल्या आश्रमात एकच व्यक्ती चांगली नव्हती, ती म्हणजे प्रिया. इकडे आता सायली रूममध्ये बसलेली असते आणि तेव्हा ना तिला आठवत राहतं सारखं सारखं, म्हणजे अस्मिताच्या बाळासोबत म्हणजेच गोलूसोबत आज काय सीन झाला होता तो सगळा सीन तिला आठवत राहतो. आणि ती आता त्या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेत असते. आणि तेव्हाच ना या सगळ्याचा ती आता स्वतःला जेव्हा त्रास करून घेते ना तेव्हा मात्र आता तेवढ्यातच ना तिला आता मोबाईलवर मेसेजही आलेला असतो, ते फोटोज आणि ते लेटरची जी प्रिंट आहे ती आता पाठवलेली असते कुसुमने. आणि तेव्हा कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. आता तिथे अर्जुन जो आहे तो दूध घेऊन आलेला असतो. अर्जुन जेव्हा दुधाचा ग्लास घेऊन येतो तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की मला ना खरंच ना कधी कधी कळत नाही, मी आपल्या बाळाचं व्यवस्थित काळजी घेऊ शकेन ना, आपल्या बाळाला व्यवस्थित सांभाळू शकेन ना, असाही आता विचार ना मनामध्ये तिच्या येऊ लागतो. मग तेव्हाच अर्जुन म्हणतो की तू असं का म्हणतेस, काय झालं आहे. मग तेव्हा ती म्हणत असते की काय ना प्रॉब्लेम असा झाला आहे की आज ना गोलूची जबाबदारी माझ्यावर होती आणि मला फोन आला कुसुमताईचा, म्हणून मी गोलूला सांभाळायला आईकडे दिलं, आईचं लक्ष नव्हतं आणि आज ना गोलूचं बोट चिमटणार होतं. गोलूला आज काही झालं असतं तर काय झालं असतं मी विचारसुद्धा स्वप्नात करू शकत नाही. तेव्हाच ना एवढ्या काळजीमध्ये ती असते तेव्हा अर्जुन तिला समजावतो. अर्जुन तिला म्हणत असतो की थांब, शांत हो. आणि असं बोलून आता अर्जुन जो आहे तो कसंबसं आता शांत करत असतो. तेच आता सायलीही थोडा विचार करत असते. अर्जुन म्हणत असतो की तू ना आपलं बाळही नीट सांभाळू शकते आणि बाकी इतरही बघ ना, आता सोनलची जबाबदारी तू घेतली होतीस आणि ती किती व्यवस्थितपणे पार पाडलीस, म्हणजेच बघ ना सोनलही आता किती छान आहे, आनंदात आहे, तूही बघतेस ना, असंही आता अर्जुन बोलत असतो. तेव्हा कुठे जाऊन सायलीला थोडं रिलॅक्स वाटतं. सायली आता थोडासा पॉझिटिव्ह वेने विचार करत असते. आणि तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असते की अर्जुन आता सायलीला म्हणत असतो
की पहिल्यांदा ना पटकन ना काहीतरी खाऊन घे, मी तुझ्यासाठी एवढं छान असं दूध गरम करून आणलेलं आहे ते पिऊन घे. सायली म्हणत असते की मी एकटी काही घेणार नाही आहे, तुम्हालासुद्धा घ्यावं लागेल. असं बोलून सायलीही त्याला दूध जबरदस्ती घ्यायला सांगत असते. मग आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतेस ना म्हणून मग मी आता घ्यायला तयार आहे असंही आता सांगितलं जातं. मग तेव्हाच ना इकडे आता दोघंही जण मिळून दूध पित असतात. मग आता बाळासाठी का होईना दोघांनी एकत्र असं हसून खेळून यायचं असं आता ठरवलेलं असतं. आणि मग काय दोघंही मस्त असे रिलॅक्स असतात आणि मग दोघंही जण दूध पित असतात. दोघांचे दूध वगैरे पिऊन होतो. दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. तेच दूध पिल्यामुळे सायलीला मिशी आलेली असते, तर अर्जुनलासुद्धा दूध पिल्यामुळे मिशी आलेली असते. अर्जुन आता सायलीकडे बघून हसतो, तर सायली देखील अर्जुनकडे बघून हसू लागते. दोघांचंही आता एकमेकांकडे बघून हसणं आता सुरू असतं. आणि हे सगळं सुरू असतानाच ना सायली मात्र आता म्हणत असते की बघा बघा, तुम्ही स्वतः बघा, मला म्हणताय ना, मला चिडवताय ना. मग अर्जुनने मोबाईल बाहेर काढलेला असतो आणि तो मोबाईलमध्ये चेक करतो. तर अर्जुन जेव्हा बघतो ना तेव्हा मोबाईलमध्ये अर्जुनला ती मिशी दिसते. मग आता दोघांच्याही तोंडाला मिशी लागलेली असते आणि मिशी बघून ना आता मात्र सायलीला हसू आवरत नसतं. मग अर्जुनही आपला मोबाईल बाहेर काढतो आणि दोघांचा एक सुंदर असा सेल्फी काढतो. दोघांचाही सेल्फी काढून झाल्यानंतर दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात आणि आता दोघंही जण खूप जास्त खुश असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना सगळीजणं झोपली आहेत का याचं निरीक्षण श्वेता करत असते. आणि सगळीजणं झोपली आहेत हे जेव्हा तिला कळतं तेव्हा मात्र ती आता प्रत्येक मुलींचे एक एक करून फोटोज काढते आणि ते फोटोज आहेत ना लगेचच ना शेअर करायचा विचार करत असते. म्हणजे ना तिला आता हे सगळं काही प्रियाला सांगायचं असतं की आश्रमात कोणत्या कोणत्या मुली आहेत त्या. मग आता तिने फोटो काढून ना लगेचच ना सेंड केलेले असतात आणि ते फोटो जेव्हा ती आता सगळे प्रियाला सेंड करते तेव्हा प्रिया देखील तिकडे आता हॉस्पिटलमध्ये असते आणि एक एक फोटोज बघत असते. आणि जेव्हा ती एक एक फोटोज चेक करते ना तेव्हा तिलासुद्धा आता एक एक फोटो बघून ना आनंद झालेला असतो. कारण ना तिला आता माहिती असतं की या सगळ्या मुली आश्रमामध्ये आहेत. तेच आता इथे श्वेता मेसेज करते की त्या मनूचं तू काय केलं आहेस का, काही केलं आहेस का बघावं. तेव्हा ती मानसी तुला ना शिव्याच घालत असते हेही आता तिने सांगितलेलं असतं. आणि मानसी आणि गौरी बाजूबाजूला झोपलेल्या असतात. प्रिया आता सगळ्यांचे एक एक करून फोटोज बघत असते आणि हसत असते. मग आता ती म्हणत असते की आश्रमातल्या मुलींचे फोटोज आलेले आहेत आणि हे फोटोज बघून ना आता मात्र खूप जास्त आनंद इथे असणाऱ्या प्रियाला होत असतो. तेच आता तो मेसेज वाचते की मानसीचं आणि तुझं काय वाईट आहे. मग आता दोघींमध्ये काय झालं आहे जेणेकरून एवढं सगळं झालं असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजलेल्या असतात तेव्हा मात्र आता प्रिया बघत असते त्या मुलींकडे आणि तेव्हा प्रियाला मानसीच्या बाजूला एक लहान मुलगीसुद्धा दिसते. मग नागराज म्हणतो की आपलं नेक्स्ट टार्गेट ना ही लहान मुलगी असेल, बघ ना हिच्यामध्ये ना भरपूर पैसा मिळेल. पण तेव्हाच ना प्रिया म्हणत असते की लगेच हिच्यावर हात नाही टाकायचा, हळूहळू सगळं काही घ्यायचं. लगेच जर हात टाकला तर कसं होईल, आपल्याला जे काम करायचं आहे ना ते आरामात हळूहळू करावं लागणार आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून होतात. मग तेच आता प्रिया म्हणत असते की या मानसीचा तर बंदोबस्त मी करणारच, या सायलीला सुखानं मी जगू देणार नाही. कारण सायलीचं सुख ना मला हिरावून घ्यायचं आहे. तिने आतापर्यंत मला खूप जास्त असा त्रास दिलेला आहे, पण इथून पुढे मी ठरवले या सायलीला बरबाद करायचं असंही आता प्रिया एकटीच बडबडत असते. आणि प्रिया जेव्हा एवढं सगळं बडबडत असते ना तेव्हा नागराजही म्हणत असतो की हो, या सायलीने या घरात आल्यापासून सगळ्यांनाच त्रास दिला आहे, तुलाच काय मलासुद्धा, आमचंसुद्धा सगळंच हिरावून घेतलं आहे. दुसरीकडे आता सायली आश्रमात आलेली असते आणि आश्रमात अजून 2 मुली आलेल्या असतात, त्यांचीसुद्धा ती एंट्री करून घेत असते. आणि आता ती म्हणत असते की पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ह्या सगळ्याची नोंद करायला हवी, या हरवल्या आहेत त्या. आणि मग आता सायलीने त्या 2 मुलींकडनं सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतलेली असते. तेच आता सायलीबरोबर ती गौरीसुद्धा लहान असते. मग तेव्हाच ना सायली आता म्हणत असते की काय करायचं आहे. आता सगळं काही झालं तेवढं तर श्वेता तिथे येते आणि श्वेताला ना आता पाणी लावायचं असतं या सायलीला, त्यासाठी श्वेता नाटकं करत असते. इकडे आता बाकी सगळ्याच जणी बसलेले असतात. तर मनू गौरीला घेऊन जायला येते आणि म्हणत असते की चल सायलीताईची शेपूट चल इथून. मग आता सगळीजणं एक एक करून आतमध्ये जातात. तर श्वेता एकटी असते. तर श्वेताना तिथे एकटी असताना सायलीला ती म्हणत असते की सायलीताई, मी तुला मदत करायला तयार आहे, सांग ना काय करायचं आहे. आणि मग ती बसते आणि सायलीचे पाय वगैरे दाबून देत असते. सायलीची देवा ती पाय दाबून देते तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अगं श्वेता, तू हे सगळं काय करतेस. तेव्हा श्वेता म्हणत असते की मी काय करू, मला
सांग ना, मला काहीच कळत नाही आहे, मी तुझी सेवा करायला कधीही तयार आहे. तसंही मी तुला म्हटलं होतं मला ना थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. बघ ना, मला असं वाटतं की मला ना एक काहीतरी कामाची गरज आहे, म्हणून मी तुला म्हटलं होतं. म्हणजे बघ, आश्रमामध्ये मी आहेच, माझी राहायची सोय झाली, पण मला ना थोडं पैशांची सुद्धा गरज होती. म्हणजे जर जॉबला वगैरे लागली असती तर ते एका अर्थी बरंच झालं असतं ना. मग आता जॉबचं म्हणतेस का, तेव्हाच ना सायलीच्या लक्षात येतं की तसंही अस्मिता बाळाला सांभाळण्यासाठी नॅनीचं म्हणत होती. मग आता ती म्हणत असते की ठीक आहे, माझ्यासाठी एक काम आहे, ते करशील का? मग आता श्वेता विचारते की काय काम आहे सांगा ना, मी कोणतंही काम करायला तयार आहे. माझ्याच घरात तुला काम करायचं आहे असं सायली म्हणते. मग धुणी भांडी करायची आहेत का, तेही करायला मी तयार आहे. पण श्वेताला आता सायली सांगत असते की नाही नाही, धुणी भांडी नाही करायची, तुला ना आमच्या घरात ना माझ्या नंदेचं जे बाळ आहे ना ते सांभाळायचं आहे. आणि मग ते बाळ सांभाळल्यानंतर तुला काही कमी पडलं तर सांगायचं, बिनधास्तपणे, तू काळजी करू नकोस, हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा आता तिची नोकरी पक्की होते ना, तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो. ती म्हणत असते की या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होती आणि तो क्षण आज माझ्या आयुष्यात आलेला आहे. बरं झालं, मला नोकरीची खरंच खूप जास्त गरज होती, असंही आता ती सांगत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अस्मिताचं बाळ सांभाळायचं आहे, यासाठी ना तिला खूप जास्त आनंद होतो. मग तीही विचार करते की चला, फायनली आपण जे ठरवलं आहे ते आता शक्य झालेलं आहे. म्हणजे आता मला ह्यांच्या घरातसुद्धा जाता येईल, यासाठी ती खूप जास्त अशी हॅप्पी असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या तर गोष्टी होत राहतात, पण तेव्हाच ना इकडे आता जी सायली आहे ती म्हणत असते की ठीक आहे, तू माझ्या घरी ये, पण आज ना माझं डोहाळे जेवणसुद्धा आहे. मग आजच जर तू आलीस ना तर बरं होईल, असंही आता म्हटलं जातं. ठीक आहे ना, मी आज यायला तयार आहे. मग तेव्हाच विचारलं जातं की मग तुझ्याबरोबर अजून कोणाला तू सांगितलं आहेस का इथे? मग सायली म्हणते, मी बाकी इतर कोणालाही सांगितलं नाही आहे, मी फक्त आता पहिल्यांदा तुलाच सांगितले, मी बोलून घेईन. मग आता तिथे मधुभाऊ कुसुमही येतात. मधुभाऊ कुसुम आल्यावर सायली आता मधुभाऊंच्या कानावर ही गोष्ट सांगते की मी श्वेताला माझ्या घरी कामासाठी ठेवलेलं आहे. मग ही गोष्ट ऐकून ना इथे मात्र मधुभाऊ जे आहेत ना ते सुद्धा खूप जास्त खुश असतात. ते म्हणत असतात की चालेल चालेल, तू घेऊन जा, तसंही बाळ झोपल्यावर तिथे येऊन आश्रमातली कामंसुद्धा करू शकते की, होईल सगळं मॅनेज, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना आश्रमातील जी मुलं आहेत ना ती तिथे येऊन आता मात्र नाराज असतात. आणि मग सोमू म्हणत असतो की आम्हाला ना प्रॉब्लेम झालेला आहे. मग काय झाले, कशाला एवढे नाराज आहात? मग बघा ना, या मुलींना पिकनिकला जात आहेत, मग आमचं काय, आम्ही तर इथेच राहणार आहोत आश्रमात. मग आता सायली म्हणत असते की कसल्या पिकनिकबद्दल बोलतायत? तेव्हाच ना कुसुम म्हणत असते की पोरं ना खरं तर जाणार आहेत, या मुली ना या शिवणी क्लासला जातात ना, तिथून कुठची तरी पिकनिक जाणार आहे कर्जतला. मग तेवढ्यातच ना सगळ्या मुली तयार वगैरे होऊन ना तिथे आलेल्या असतात. मग आता कुसुमताईला मनू म्हणत असते की आजच आमची पिकनिक जाणार आहे ना, मनू सांगत असते. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर कुसुम म्हणते की अरेच्छा, माझ्या तर लक्षातच नाही हे सगळं आजच होणार आहे ते. मग तेच ना श्वेताने लगेचच ना फोन करून सांगितलेलं असतं प्रियाला की आज ना सगळ्या मुली ज्या आहेत ना त्या बाहेर जाणार आहेत आणि सोबतच ना आज सायलीचं डोहाळे जेवण आहे आणि सायलीच्या डोहाळे जेवणालाच मला ना सुभेदारांच्या घरात जायला एंट्री मिळत आहे. मग आता तू हो म्हटलीस का स्मिताच्या बाळाला सांभाळायला? हो हो, मी हो म्हटली आहे. मग तेव्हाच काय गरज होती इतक्या पटकन हे सगळं करायची, असं देखील प्रिया म्हणत असते. तेव्हा ती म्हणत असते की उलट यांच्या घरात शिरकाव करायला भेटतोय ते माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि म्हणूनच मी ठरवले की जायचं ह्यांच्या घरात. माझी तयारी करते, मला बॅगही भरायची आहे, कारण आज सायलीचं डोहाळे जेवणसुद्धा आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणते की हे सगळं सुख माझ्या वाटेला यायला हवं होतं, हे सगळं हिच्या वाटेला कसं काय येऊ शकतं? नाही, हिला मी काहीच भेटू देणार नाही, काहीच मिळू देणार नाही, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इकडे मात्र आता प्रिया जेव्हा अशी संतापलेली असते तेव्हा ती म्हणत असते की आजच सायलीचं आयुष्य बरबाद करण्यासाठी मी एक नवीन योजना आखणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मदत करायची. आता त्या मुली बाहेर निघाल्यात ना, त्या मुली कुठे जातात, काय जातात ना, हे पूर्ण मला सांगायचं आणि मग त्या मुलींना गायब करण्याचं कामही आपणच करायचं, कारण ह्या मुलींना आता जास्त वेळ ना बाहेर ठेवायचं नाही. आपण या मुलींना गायब करायचं आणि मग आपल्याला हव्या त्या गोष्टींना सगळ्या काही भेटतील, असंही आता म्हटलं जातं.
मग बघ त्या मुली कुठून बस पकडणार आहेत आणि काय करणार आहेत त्या, आणि मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी आम्हाला सांग असंही आता म्हटलं जातं. मग ती म्हणते की ठीक आहे, मी बघते कुठे जात आहे त्या. मग असं बोलून तिने आता फोन ठेवलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इथे प्रिया जे आहे तिने ठरवलेलं असतं आणि मग काय सगळीजणं लक्ष देत असतात की कुठे कोण जात आहे. तेच आता श्वेताचं बरोबर लक्ष असतं आणि तिला कळतं की या मुली कर्जतला पिकनिकला जाणार आहेत आणि तिकडनं बस पकडणार आहेत. मग हे सगळं काही कळल्यानंतर तिने आता या सगळ्या गोष्टी प्रियाला सांगितलेल्या असतात. प्रियाला या गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा प्रिया मात्र आता पूर्णपणे तयारीत असते. मग आता प्रियाने सांगितलेलं असतं आणि तिने सचिनला कामाला लावलेलं असतं की या पोरींना बाहेरच्या बाहेर उचलायचं आणि मग आता गायब करायचं, हेही आता ठरवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.